देशभरात आज नरक चतुर्दशीचा उत्साह पारंपरिक पद्धतीने अभ्यंग स्नानाने दीपोत्सवाच्या तेजपर्वाला सुरुवात। ठिकठिकाणी दिवाळी पहाटची सुरेल मैफल। पंतप्रधान मोदी यंदाची दिवाळी ही सैनिकांसोबतच साजरी करणार। गोव्यातील नौदल तळावर दीपावलीचं सेलिब्रेशन करणार असल्याची माहिती। निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार। 1 नोव्हेंबरला मवियासह मनसेचा मुंबईत विराट मोर्चा। जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला थेट इशारा। निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू। अंबरनाथमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद। नमाज पठण झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करत हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन। राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 1566 कोटींचा निधी मंजूर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। मदत निधीमुळे अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा। महायुती सरकार विरोधात काँग्रेसचं आज राज्यभर पिठलं भाकर आंदोलन। शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचा आरोप। कर्जमुक्तीसह हेक्टरी 50,000 मदतीची मागणी। वाऱ्याची बदललेली स्थिती। बांधकामामुळे राज्यातील शहरे धुरकटली। मुंबईसह पुण्यातील हवा खराब श्रेणीमध्ये। दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात भर।